मुलींचं लैंगिक शोषण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या आसाराम बापूंचा आज 82वा जन्मदिवस। उस्मानाबाद येथील आश्रमामध्ये बापूंच्या भक्तांनी त्यांचा जन्मदिवस धुमधडाक्यात साजरा केलाय। ज्या गंभीर आरोपांखाली बापू तुरुंगात आहेत त्या आरोपांवरती त्यांच्या भक्तांना विश्वास नाही, त्यामुळे भक्तांची ही श्रद्धा म्हणायची की अंधश्रद्धा असाच प्रश्न उपस्थित होतोय। फुलांनी सजवलेल्या चक्रांनी मढवलेल्या पाळण्यात फोटो घालून आज भक्तांनी बापूंचा 82वा वाढदिवस साजरा केला। झाले हो धनी जो बाळा जो रे जो साक्षात्काराचे झाले हो धनी जो बाळा जो रे जो। बेरानी खेड्यात जन्मलेल्या बापूंना आज 81 वर्ष पूर्ण झाली। बापूंचा जन्म झाला त्यावेळी गावातून एक पाळणेवाला जात होता, तेव्हा त्या पाळणेवाल्याला गावात कुणीतरी संत जन्म घेत असल्याची उपजत प्रेरणा झाली आणि तो पाळणा घेऊन तिथं दाखल झाला अशी आख्यायिका आहे। बापूंचा वाढदिवस देशभरात साजरा झाला। उस्मानाबादच्या आश्रमात लातूर आणि नांदेडचे साधक हजर होते। आश्रम सजवण्यात आला। आश्रमासमोर बापूंच्या फोटो बॅनर भोवती सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या। 82 दिवे तेवत होते। आश्रमात आसाराम बापूंचं छोटंसं मंदिरही आहे। त्यातल्या पादुकांना मधासह पंचामृताचा अभिषेक करण्यात आला। आज यहाँ पर हम लोग पूज्य श्री बापू जी के निमित्त जैसे नामी निनामी जो संत होते हैं उनका पुण्यतिथि मनाई जाती है, तो आज हमारे बीच में इस धरा पर संत श्री आसाराम जी बापू है जो आज हिंदू संस्कृति के लिए एक मार्गदर्शक प्रेरक बने हैं। उनका 81 साल पूरे हो चुके हैं और 82 साल में पदार्पण कर रहे, उसके निमित्त दीप प्रज्वलन करके और महामृत्युंजय मंत्र की आहुतियां देके उसमें हम लोग उनको चिरायु बने उसके लिए प्रार्थना करेंगे। अभिषेकासाठी 5 शंख चेन्नईहून आणले होते। दिवसभर आश्रमाला प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम होता। होम हवन आहे। महाप्रसादात बालुशाही, भात आणि वांग्याची भाजी होती। आमचे वडील लहान असताना मी पूर्ण 4 चाका बसच्या 4 चाकामधून गेलेले, पण त्यांना एक पण असं टाका नाही पडला नाही, एक खरंच नाही लागली। हे पूज्य बापूंची कृपा आहे की आज आमचे वडील इथं जिवंत आहेत आणि ते सुखरूप आहेत। वटवृक्षाचं उदाहरण सांगितलं होतं त्यांनी। वटवृक्षाचे हरेभरे जे पत्ते असतात ते तुफान जरी आलं तर त्याच्यामध्ये मजबूततेनं राहतात आणि जे पिकलेले नासलेले पानं असतात ते गळून जातात। तशा प्रकारे साधकांचं झालेलं आहे। जे साधक जुने आहेत, अनुभव घेतलेले आहेत, दीक्षा घेऊन त्यांना 4-5 वर्षे झालेले आहेत, असे साधक लाखो साधक अजूनही वटवृक्षाला धरून आहेत। 1 सप्टेंबर 2013ला आसाराम बापूंना अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक झाली। बापूंवर जोधपूरच्या आश्रमात 16 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। भूत प्रेताच्या तावडीतून तिची सुटका करण्याच्या बहाण्यानं हा प्रकार केल्याचा दावा आहे। बापूजीला बेल होऊ शकते, ते आता ते प्रशासनीय काम आहे, त्याच्यामुळे ते प्रशासन त्याच्यावर काम करल। आता आपले तर हितचिंत का होतं सगळे आपण की बापूजी लवकर बाहेर यावे, पण ते प्रशासनीय काम असल्यामुळे त्यानुसार ते होईल। बापूंच्या अटकेनंतर पोलिसांनी देशभरातल्या आश्रमावर छापे टाकले। बापूंची 2300 कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं प्राप्तिकर खात्यानं उघड केलं। प्राप्तिकर खात्यानं 11 शहरातील आसाराम यांच्या मालकीच्या 71 ठिकाणांवर छापे घातले। छाप्यात 22,000 कागदपत्र तर 300 gigabyteचा डेटा हस्तगत केला। देशातल्या 400 आश्रमांना कर सवलती मिळत असूनही 20 वर्षात उत्पन्नाच्या केवळ 10% उत्पन्न जाहीर केलं। ऑक्टोबर 2013 मधल्या कागदपत्रांवरून आश्रमाला एका वर्षात व्याजापोटी 414 कोटी रुपये मिळाल्याचं स्पष्ट झालं। 163 कोटींची रोकड उघडकीस आली असून जून 2016 पर्यंत आसाराम बापूंकडून 7 कोटींची रोकड हस्तगत झाली। मोदी सरकारनं 500 कोटी रुपये किमतीच्या 121 मालमत्तांवर हंगामी जप्ती आणली आहे। त्यांच्यावर जी आरोप प्रत्यारोप जे चालू आहेत त्याच्यासाठी न्याय व्यवस्था आहे आणि कधीही बाहेर येतील त्यावेळेस ते एकदम निर्दोष येणार ही येणारच
त्यामध्ये काही वाद नाही. माझा एक तुम्हाला अनुभव सांगतो मी जेव्हा बापूजी जुळलो होतो त्यावेळेस माझ्याकडं मला दीक्षा घ्यायला 120 रुपये सुद्धा नव्हते. त्यावेळेस मला बापूजीने विचारलेलं आहे. आज मी त्याच्यामध्ये सक्षम आहे की बापूजीच्या कृपेमुळं आज मी सगळ्या इथं म्हणजे सेवा भाव ही करू शकतो. बापूंनी कोलकात्यातल्या 7 कंपन्या विकत घेतल्या होत्या. त्यांच्या मार्फत रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, किसान विकास पत्रे आणि बँकांमधल्या ठेवींमध्ये गुंतवणूक केली होती. बापूजी अनेक व्यक्ती आणि कंपन्यांना महिन्याला 1 ते 2% व्याज दरानं मोठी रक्कम देत होते. सुमारे 1400 जणांना 3800 कोटी रुपये कर्जाऊ दिल्याचं उघड झालंय. पण यापैकी कोणत्याही आरोपांवर या भक्तांचा विश्वास नाहीये. त्यामुळे यापुढेही बापूंच्या आश्रमात असेच सोहळे सुरू राहणार आहेत. राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद. उघड्या डोळ्यांनी जे पाहायला मिळत आहे त्यावर मात्र या भक्तांचा विश्वास नाहीये. मात्र बापूंनी ज्या गोष्टी सांगितल्यात त्यावर विश्वास ठेवून हे त्यांची श्रद्धा कायम ठेवतात. याला अंधश्रद्धा म्हणायची का श्रद्धा, हाच खरा प्रश्न.